नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती होणार आहे, कोणत्या टॉपिक वरती होणार आहे. आज ग्लोबल मार्केटमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट न्यूज आली, खूप महत्वाची न्यूज आली. काय आहे ती न्यूज? अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध चालू होतं ते युद्ध थांबवण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता म्हणजे इकॉनॉमिक स्टेबिलिटी तयार करण्यासाठी इराणने आणि अमेरिकेने प्राथमिक करारावरती आपली सहमती दर्शवली आहे. मित्रांनो, हा फक्त दोन देशामधील करार नाहीये. ह्या कराराचा जो परिणाम होणार आहे तो क्रूड ऑइल वरती होणार आहे, गोल्ड वरती होणार आहे, डॉलर वरती होणार आहे, इंडियन स्टॉक मार्केट वरती होणार आहे, निफ्टी वरती होणार आहे, बँक निफ्टी वरती देखील होणार आहे. पण चला आपण व्यवस्थित व्यवस्थित यामध्ये समजून घेऊया नेमके हा करार काय आहे, यामधले कोणकोणते बुलेट्स पॉईंट आहे ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली नेमके हा करार काय आहे. आता पाकिस्तान आणि कतार, जो पाकिस्तान आहे त्याने आणि कतारने मध्यस्थी करून एक करार बनवला, MOU. ओके, मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग. आता ह्या करारामध्ये काय काय सांगितलंय, काय काय पॉइंट्स आहे, त्यावरती दोन्ही देशांना तो करार दाखवण्यात आला आणि त्यानंतर ह्या करारावरती दोन्ही देशांनी आपली सहमती दर्शवली. अमेरिका आणि इराण यांनी युद्ध थांबवण्यासाठी आणि आर्थिक स्टेबिलिटी आणण्यासाठी ह्या करारावरती स्वतः जो प्राथमिक करार आहे, तो प्राथमिक करार आहे त्याला मान्य केलं. पण ध्यानात ठेवा, अजूनही फायनल करार किंवा फायनल अग्रीमेंट नाहीये. ओके, पण दोन्ही देश मुख्य मुद्दा जो आहे त्यावरती काय आहे, सहमत आहे, त्यावरती स्वतःची सहमती दर्शवली आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदार जे आहेत, जे ग्लोबली इन्व्हेस्टर जे आहेत, त्यांच्यामध्ये जो तणाव होता तो कुठेतरी काय झालाय, कमी झालाय. ओके, त्यांच्यामध्ये जो फिअर होता तो कुठेतरी कमी झालाय. आता या करारामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे? इराण कॅन सेल ऑइल अगेन. अमेरिका जे इराणवरील काही तेल निर्बंध लावले होते, राईट, जो अमेरिका आहे त्यांनी इराणवरती काही जे तेल निर्बंध लावले होते त्याला कुठेतरी कमी करण्याचा विचार ह्या करारामध्ये करत आहे. त्यामुळे जर असं झालं तर यामुळे काय होऊ शकतं, इराण पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय करू शकतं, स्वतःचं जे तेल आहे ते विकू शकतं, राईट. पण हे काय का महत्वाचं आहे इराणसाठी, याचा व्हाय काय आहे ते देखील आपण समजून घ्या. इराण जो आहे तो जगातील वर्ल्ड मधला सर्वात मोठा तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये काय झालं, ह्या निर्बंधामुळे त्यांची विक्री कुठेतरी कमी झाली. ओके, जर इराण पुन्हा पूर्ण क्षमतेने तेल विकू लागला तर काय होऊ शकतं, जगातील जो तेल पुरवठा आहे तो कुठेतरी काय होईल, अपसाईडला जाईल, तो कुठेतरी वाढेल. त्याला जी कमतरता कमी होईल, क्रूड ऑइलवर दबाव येईल, राईट. त्यामुळे क्रूड ऑइलचे प्राइसेस परत कमी होतील. त्यानंतर दुसरं काय, स्ट्रेट स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स रिओपनिंग. हॉर्मोन्स हा एक समुद्री मार्ग आहे, राईट. तो काय करतो, जे आपले जागतिक एनर्जी आहे, जागतिक एनर्जीला सुरक्षा देण्यासाठी अत्यंत महत्वाचा मार्ग हा समजला जातो, त्याला म्हणतात हार्मोन्स. आता याच्या मागचा व्हाय काय आहे, याला ओपन करण्यामागचा व्हाय काय? जगातील जवळपास जे 20% जे ऑइल आहे, ओके, 20% जे तेल आहे ते ह्याच मार्गाने जाते. ह्याच मार्गाने जाते म्हणजे असं इमॅजिन करा, जर भारतातील सर्व मालवाहतूक मुंबई आणि पुणे ह्या एक्सप्रेसवेवरनं होत असेल आणि अचानक जर तो बंद झाला तर तशीच परिस्थिती जगासाठी हरमोनची आहे. ओके, आता मार्केटचं काय फेअर आहे, मार्केटचं फेअर काय आहे नेमकी, जर हे युद्ध वाढलं तर हरमोज बंद होईल. ओके, हरमोज बंद झाला तर तेल पुरवठा कुठेतरी कमी होईल. तेल पुरवठा कमी झाला तर ऑइल प्राइसेस जे आहेत ते अगदी अपला जातील, राईट. इन्फ्लेशन वाढेल म्हणजे महागाई वाढेल, स्टॉक मार्केट डाऊन जाईल, कुठेतरी क्रॅश होऊ शकतं, राईट. पण मार्केटमध्ये रिलीफ काय येऊ शकतो, जो रिलीफ आहे तो काय येऊ शकतो, जर युद्ध जर थांबलं ह्या करारामुळे तर हरमोज खुला होईल. हरमोज खुला झाला तर प्राइस ज्या आहेत त्या कमी होतील कुठेतरी ऑइलच्या, राईट. जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू होईल, पुरवठा सुरळीत होईल. ओके, त्यानंतरचा तिसरा पॉईंट काय आहे, न्यूक्लिअर रिस्ट्रिक्शन्स. आता हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. अमेरिकेला सर्वात महत्वाचा धाक ह्याच पॉईंटचा आहे. आता काय आहे अमेरिकेचा, इराण जे अणु कार्यक्रम करतं, जे अणुबॉम्ब बनवतं, त्याची जे त्यांना प्रॅक्टिस करतं, ओके, जे म्हणजे जे अणु कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयारी दर्शवली आहे इराणने. हा जो मुद्दा आहे मी तर म्हणतो अमेरिकेनेच ऍड केला असेल. ओके,
पण त्याच्या मागचा व्हाय काय आहे? अमेरिका इतकं का खुश होतं? अमेरिकेचं नेमकी म्हणणं काय? राईट. अमेरिकेचं म्हणणं असं आहे, जस्ट अ मिनिट. अमेरिकेसाठी हे इतकं महत्वाचं काय आणि अमेरिकेचं नेमकी म्हणणं काय? हा संपूर्ण करारामधला ध्यानात ठेवा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. अमेरिकेची मुख्य चिंता तेल नव्हतीच. अमेरिकेची मुख्य चिंता ही ऑइल नव्हतीच. अमेरिकेची जी मुख्य चिंता होती ते होतं न्यूक्लिअर रिस्ट्रिक्शन्स. आता इराण मस्ट नेव्हर ऑप्टेन न्यूक्लिअर वेपन असं अमेरिका म्हणते. काय म्हणताय? इराणकडे अणुबॉम्ब जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? अमेरिकेचं. आणि असं जर झालं तर अमेरिका ह्या करारावरती लगेच साईन करायला तयार आहे. राईट. आता तिसरा पॉइंट काय? 300 बिलियन रिकन्स्ट्रक्शन फंड. ओके. इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी पुन्हा इराणची अर्थव्यवस्था आहे तिला पुन्हा उभा करण्यासाठी मोठा डेव्हलपमेंट फंड म्हणजे 300 बिलियन डॉलर एवढा इराणला देण्यात यावा. राईट. असं ह्या करारामध्ये नमूद केलेलं आहे. ओके. आता याच्या मागचा व्हाय काय आहे? याचा काय फायदा होऊ शकतो इराणला ते देखील आपण समजून घेऊया. आता याच्या मागचा व्हाय काय? याचा काय फायदा होऊ शकतो? गेल्या काही वर्षापासून आर्थिक निर्बंध जे अमेरिकेने इराणवरती लावले होते, राईट, जे युद्ध चालू होतं, गुंतवणुकीचा अभाव होता, राईट, यामुळे इराणची जी अर्थव्यवस्था होती ती डायरेक्ट ढासळली होती, महागाई वाढली होती, खूप 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 आर्थिक तंगीतून इराण चालला होता. आता या फंडमुळे जी अर्थव्यवस्था ती कुठेतरी मजबूत होण्यासाठी फायदा इराणला होऊ शकतो. ओके. आता त्यानंतर आता हे सगळ्या न्यूज झाल्या, हे सगळे अग्रीमेंट झाले, फक्त अजून झालेलं नाही, फायनल अग्रीमेंट झालेलं नाही, फक्त ही न्यूज आली, राईट. हे कुठेतरी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. त्यानंतर इमिडिएटली जे ऑइल प्राइसेस आहे त्या काय झाल्या? डाऊन साईडला आल्या. ओके. कराराची जी बातमी आली, आल्या आल्या बाजारामध्ये ऑइलने लगेच स्वतःची प्रतिक्रिया दिली. बिफोर डील जे होतं काय होत होतं? जे हार्मोन बंद होईल, ऑइल सप्लाय कमी होईल, ऑइल कुठेतरी 100 ते $120 पर्यंत जाईल. आणि आफ्टर डील नंतर काय झालं? मार्केटचं लगेच विचारसरणी पूर्ण बदलली. हार्मोन्स ओपन झाला, वाटायला लागलं जे इन्व्हेस्टर आहे हार्मोन्स ओपन होईल, इराण ऑइल परत एकदा मार्केटमध्ये येईल, सप्लाय कुठेतरी इन्क्रीज होईल आणि जी रिस्क होती ती कुठेतरी काय होईल? कमी होईल. म्हणून जे क्रूड ऑइलच्या प्राइसेस जे आहेत जे जवळजवळ आज तुम्ही बघितलं जवळजवळ 5% पडल्यात. आता याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट आपल्या इंडियाला याचा काय फायदा होणार आहे ते देखील आपण बघूया. भारताला यामध्ये नेमका काय फायदा होईल? सर्वात महत्वाचं ऑइल इम्पोर्ट बिल कमी होईल. ओके. भारत दरवर्षी जे आहे आपल्या गरजेपैकी 85 पेक्षा जास्त कच्चे तेल आयात करतात. ओके. 85% पेक्षा जास्त तेल जे आहे कच्चं तेल ते काय करतं? आयात करतं. जर क्रूड ऑइल जे $75 वरून जर $70-65 आलं, ओके, तर काय होऊ शकतं? भारताची जी अब्जावधी डॉलर वाचू शकतात. ओके. जे अब्जावधी डॉलर भारत जे ऑइलवरती खर्च करतं ते कुठेतरी वाचू शकतं. डॉलरची जी मागणी कमी होऊ शकते. ओके. रुपया कुठेतरी मजबूत होऊ शकतो. राईट. त्यानंतर काय होऊ शकतं? इन्फ्लेशन, महागाई जी आहे ती कुठेतरी कमी होऊ शकते. तेल स्वस्त आलं तर ते ट्रक वाहतूक जी आहे ती स्वस्त होईल, विमान इंधन स्वस्त होईल, उत्पादन खर्च जो आहे तो कुठेतरी कमी होईल. आणि म्हणून महागाई कमी होण्यासाठी हा जो निर्णय तो इंडियाला खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचा आहे. ओके. त्यानंतर जे आहे जे आरबीआय पॉलिसी, आरबीआयला याचा खूप मोठा फायदा होईल. आता महागाई कमी झाली तर आरबीआयवर जो व्याजदराचा वाढता दबाव तो कुठेतरी काय होईल? कमी होईल. आणि पुढे जो रेट कट येईल, ओके, जे रेट कट येतील ते सुद्धा कुठेतरी वाढू शकतात. कुठेतरी याचा फायदा आरबीआयला होऊ शकतो. ओके. आता एवढं तर समजलं मला इंडियासाठी सर्वात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय आहे? ऑइल इम्पोर्ट बिल कमी होईल, इन्फ्लेशन कुठेतरी कमी होईल, आरबीआय जे आहे त्याला कुठेतरी याचा फायदा होईल. कारण आरबीआय काय करेल? याच्या प्राइस पडल्या तर आरबीआयवर जो दबाव यायचा की इंटरेस्ट वाढवा तो इंटरेस्ट कुठेतरी कमी होईल आणि त्यामुळे जो रेट कट येईल तो सुद्धा कुठेतरी कमी येऊ शकतो. रेट कट जो आहे तो सुद्धा कुठेतरी वाढू शकतो. राईट. पण हे सगळं झालं, पण कोणत्या कोणत्या सेक्टरला ह्या निर्णयाचा ह्या कराराचा फायदा होऊ शकतो? त्यामध्ये सर्वात महत्वाचा एअरलाईन सेक्टर. असं का म्हणतो? एअर टर्बाईन फ्यूल जे आहे एटीएफ, काय एटीएफ जे आहे एअर टर्बाईन फ्यूल,
हा सर्वात मोठा खर्च असतो एका एअरलाईनसाठी. आता ऑइल डाऊन झालं तर काय होतं, ऑइल डाऊन साईडला गेलं त्यांचा प्रॉफिट काय होतो, प्रॉफिट जो आहे तो इन्क्रीज होऊ शकतो. म्हणजे याचा फायदा होऊ शकतो, एअर इंडियाला होऊ शकतो, राईट, इंडिगोला होऊ शकतो. खूप साऱ्या एअरलाईन मध्ये सेक्टरमध्ये स्टॉक आहे त्यामध्ये देखील याचा फायदा होऊ शकतो. ओके. त्यानंतर जे आहे ते ऑटो सेक्टर. आता ऑटो सेक्टर असं का म्हणतोय मी, तेल स्वस्त झालं की वाहनाची मागणी वाढू शकते. ओके. त्यामुळे याचा डायरेक्ट फायदा होऊ शकतो मारुती सुझुकी सारख्या कंपन्या, मारुती सुझुकी. त्यानंतर जर म्हटलं तर टाटा मोटर्स आहे, राईट. त्यानंतर जर म्हटलं तर महिंद्रा अँड महिंद्रा आहे, यांना देखील याचा फायदा होऊ शकतो. का, ऑइलच्या प्राइसेस कमी झाल्या तर लोक परत एकदा आपला जो व्ह्यू आहे तो ऑटो सेक्टरकडे वळू शकतात. जे इन्व्हेस्टर आहे ते सुद्धा यांच्याकडे पॉझिटिव्हली बघू शकतात. त्यानंतर पेंट सेक्टर जे आहे, पेंट सेक्टर, ज्या कंपन्या ज्या पेंट बनवण्यासाठी लागणारे अनेक रॉ मटेरियल जे आहे ते क्रूड ऑइलवर आधारित असतात, राईट, त्याच्यावरती डिपेंड असतात. आता ऑइल डाऊन झालं तर काय होऊ शकतं, जे रॉ मटेरियलची जी कॉस्ट आहे ती काय होऊ शकते, ती पण डाऊन होऊ शकते. याचा फायदा कोणत्या कंपनीला होऊ शकतो, समजून एशियन पेंट आहे, बर्गर पेंट आहे, त्या कंपनीला याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर आहे केमिकल सेक्टर. केमिकल सेक्टरला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. केमिकल उद्योगात अनेक पेट्रोलियम डेरिव्हेटिव्ह वापरले जातात, राईट. ऑइल जर डाऊन झालं तर काय होऊ शकतं, यांचा जो मार्जिन आहे तो काय होऊ शकतो, वाढू शकतो, राईट. तर त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट स्टॉक जर बघितले आरती इंडस्ट्रीज आहे, त्यानंतर म्हणा SRF आहे, यांना देखील याचा ठीकठाक बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. आणि ऑइल मार्केटिंग ज्या कंपनीज आहेत, ऑइल मार्केटिंग ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत त्यांना सुद्धा याचा चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो. कच्चं तेल स्वस्त झालं तर रिफायनिंग आणि मार्केटिंग मार्जिन सुधारू शकतो. आणि तसं जर झालं तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे, हे काय करतं माहिती आहे, कच्चं तेल आहे त्याला रिफाईन करतं परत विकतं, म्हणजे चांगलं स्वच्छ करतं, ते कामासाठी बनवतं आणि ते पुढे डिलिंग करतं, म्हणजे मधलं काम करतं, राईट. म्हणजे कोण आहे, ऑइल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. त्यानंतर जर बघितलं दुसरं म्हटलं तर भारत पेट्रोलियम, यांना देखील फायदा होऊ शकतो, राईट. त्यानंतर म्हटलं तर हिंदुस्थान पेट्रोलियम जे आहे, यात इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगतो. हिंदुस्थान पेट्रोलियम आहे, त्यांना देखील खूप चांगला फायदा होऊ शकतो. पण याचं जे नुकसान आहे ते कोणाला होऊ शकतं ते आपण बघूया. जर आपण बघितलं याचे नुकसान आहे बघा, यार माझा पेन आहे ना थोडं, म्हणजे नुकसान आहे ते सुद्धा होऊ शकतं. जे ऑइल एक्सप्लोरेशन कंपनीज आहेत तेलाचे जर खूप कमी झाले तर उत्पन्नातून मिळणारा जो नफा होता तो कुठेतरी कमी होऊ शकतो. एक्झाम्पल जर घेतलं तर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस जे कॉर्पोरेशन आहे याला कुठेतरी थोडासा तोटा होऊ शकतो. ऑइल इंडिया आहे, यांना देखील कुठेतरी तोटा होऊ शकतो, राईट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. US आणि इराण डील वरती काय काय होऊ शकतं, याचा काय इम्पॅक्ट मार्केटवरती होऊ शकतो, याचा काय इम्पॅक्ट इंडियावरती होऊ शकतो, राईट. आणि कोणकोणते असे सेक्टर आहेत त्याला याचा फायदा होऊ शकतो, कोणकोणते असे सेक्टर आहेत त्याला याचे नुकसान होऊ शकतो. आय होप इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलंय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंटमध्ये